हेलो फ्रेंड्स, वेलकम टू बच्चाओ क्लासेस। मी बच्चाओ सर, डायरेक्टर ऑफ बच्चाओ क्लासेस। बच्चे लोक, आपण मॅथ्स पार्ट 1 चं फर्स्ट चॅप्टर ज्याचं नाव आहे सेट्स, त्याला आपण स्टडी करतोय। आतापर्यंत आपण प्रॅक्टिस सेट्स 1.1 पासून 1.4 पर्यंत सगळे प्रॅक्टिस सेट सॉल्व केले। त्यानंतर बच्चे लोक आपलं चाललंय प्रॉब्लेम सेट 1 ला सॉल्व करणं। त्यातले काही सम्स झालेले आहेत, चला सॉल्व करूया बच्चे लोक उरलेले सम्स। बच्चे लोग 7th question, represent the union of two sets by Venn diagrams। बच्चे लोग represent the union of two sets by Venn diagrams for each of the following। Venn diagrams ने आपल्याला हे जे दोघं सेट्स दिलेले आहेत यांचं युनियन रिप्रेझेंट करायचं आहे। सो 5 क्वेश्चन आहे बच्चे लोग, चला फर्स्ट सब क्वेश्चन विचारात घेऊया आपण। चलो फर्स्ट ए सेट आहे आपला, त्याचे मेंबर्स आहेत बच्चे लोग 3, 4, 5 आणि 7। बच्चे लोग बी सेट आहे, त्याचे मेंबर्स आहेत, त्याला तुम्ही एलिमेंट्स पण म्हणू शकता 1, 4 आणि 8। बच्चे लोग आपल्याकडे सेट ए आहे 3, 4, 5, 7। बी सेट आहे 1, 4, 8 चा, आणि आपल्याला रिप्रेझेंट करायचंय वेन डायग्रामने, पण काय ते युनियन ऑफ टू सेट्स, या दोन सेटचं युनियन। मग चलो युनियन ऑफ टू सेट्स आपल्याला रिप्रेझेंट करायचंय। चला मी या दोन्ही सेट साठी पहिल्यांदा काय वेन डायग्राम, बच्चे लोग तुम्ही जॉमेट्रीचा कोणताही शेप यूज करू शकता, मी सर्कल यूज करतोय। दोन्ही सेट रिप्रेझेंट करायला बच्चे लोग मी काय सर्कल यूज करतोय। बच्चे लोग दिस इज माय सेट ए, कैपिटल सेटचं नाव। दिस इज सेट बी, दिस इज सेट बी। बच्चे लोग आपल्याकडे आता सेट ए आहे, सेट बी आहे। सेट ए मध्ये त्याचे एलिमेंट्स कोण दिसले पाहिजे 3, 4, 5 आणि 7। ए सेट मध्ये कोण दिसलं पाहिजे बच्चे लोग 3, 4, 5 आणि 7। बी सेट मध्ये कोण दिसलं पाहिजे 1, 4 आणि 8। बी मध्ये कोण दिसलं पाहिजे 1, 4 आणि 8। बच्चे लोग पहिलं काम काय करायचं, त्यांच्यातले जे कॉमन मेंबर्स आहेत 4 दोघांकडे दिसतो बघा, 4 दोघांकडे दिसतो। अजून कोण आहे दोघांकडे, अजून कोणी नाही, कॉमन। तर बच्चे लोग या पहिला कॉमन मेंबरला या कॉमन पार्ट मध्ये टाकून द्यायचं। कॉमन मेंबर आहे 4, तो जाऊ द्या कॉमन पार्ट मध्ये। मग इथे मी काय घेऊन टाकेल बच्चे लोग, तर 4 कॉमन मेंबर जाऊ द्या कॉमन पार्ट मध्ये। मग आता ए सेट मध्ये कोण राहिलंय अजून 3, 5, 7। कुठे पण 3 लिहा, कुठे पण 5 लिहा, कुठे पण 7 लिहा, पण सेटच्या आत, म्हणजे सर्कल एच्या सेट एच्या आत 3, 4, 5, 7। तर काय केलं बरं, मी पहिलं हा कॉमन मेंबर कॉमन पार्ट मध्ये टाकला, कॉमन पार्ट मध्ये, आणि मग ए सेट कंप्लीट केला। ए सेट मध्ये कोण दिसलं पाहिजे 3, 4, 5 आणि 7 दिसतंय। आता बी सेट बच्चे लोग, बी सेटचा एक मेंबर ऑलरेडी लिहून झालाय की नाही, बी सेटचा एक मेंबर ऑलरेडी लिहून झालाय, कोण 4। आता कोण लिहायचं बाकी आहे, फक्त 1 आणि 8। मग कुठेतरी कुठे पण 1 लिहा, कुठे पण 8 लिहा। तर बच्चे लोग आता आपण काय केलं, सेट ए चे मेंबर्स, सेट बी चे मेंबर्स। जर आपल्याला इंटरसेक्शन विचारलं असतं इंटरसेक्शन, तर इंटरसेक्शन मध्ये इंटरसेक्शन मीन्स सेट ऑफ ओनली कॉमन एलिमेंट्स, कॉमन मेंबर्स ऑफ बोथ सेट्स। मग इंटरसेक्शन कुठे आहे, हा मध्ये। पण आपल्याला काय विचारलं बच्चे लोग, युनियन आपल्याला विचारलेलं आहे युनियन। मग युनियन म्हणजे काय, हे एवढे सगळे मेंबर्स। युनियन मध्ये सेट ए चे पण मेंबर्स असतात, सेट बी चे पण मेंबर्स असतात बच्चे लोग। युनियन मध्ये दोघं सेटचे मेंबर्स असतात। मग आपलं युनियन किती आहे, तर युनियन इथून सुरू होईल बच्चे लोग। युनियन मध्ये कोण आलं, तर हे तर आलेच, हे असे पण युनियन मध्ये येतील दोन्ही सेटचे मेंबर्स।
जर फक्त इंटरसेक्शन लिहायचा राहिला असता, इंटरसेक्शन शो करायचा राहिला असता, तर फक्त मधला कॉमन पार्ट घेतला असता. तर बच्चे लोग युनियन मध्ये हे सगळे मेंबर्स कसले बच्चे लोग, ते युनियनचे मेंबर्स होते. मग हा जो मी असा पार्ट दाखवला, तर बच्चे लोग हा काय आहे, ए युनियन बी हा सेट. बच्चे लोग ए युनियन बी म्हणजे हा पूर्ण असा, दिस इज आवर ए युनियन बी. चला बच्चे लोग यातला आता सेकंड मध्ये पी इक्वल टू ए बी सी डी ई एफ. सेकंड मध्ये बच्चे लोग पी सेट दिला आहे तुम्हाला. पी चे एलिमेंट्स आहेत ए बी सी ई एफ, ई आणि एफ. आणि बच्चे लोग क्यू चे मेंबर्स आहेत एल एम एन ई अँड बी. चला बच्चे लोग पुन्हा याच्यासारखंच पुन्हा मी 2 सर्कल ड्रॉ करतो. हे आपले 2 सेट. चलो these are sets. एका सेटचं नाव काय बच्चे लोग, पी. सेकंड सेटचं नाव आहे क्यू. एका सेटचं नाव आहे पी, सेकंड सेटचं नाव आहे क्यू. कॅपिटल लेटर्स ने नाव दाखवतो आपण. पहिल्यांदा बच्चे लोग काय नोट करून घ्या, दोघांमधले कॉमन मेंबर्स. ई इथे पण दिसतो, ई इथे पण दिसतो. अजून बच्चे लोग बी इथे पण दिसतो, बी इथे पण दिसतो. कॉमन मेंबर्स कोण आहेत, ई आणि बी. अजून कोणी कॉमन सापडलं का बघा. तर बच्चे लोग हे जे कॉमन मेंबर्स आहेत, हे कॉमन पार्ट मध्ये, दोन्ही सेटच्या कॉमन पार्ट मध्ये टाकून घ्या. कोण, बी. एक कोण आहे अजून, ई. तर बच्चे लोग कॉमन मेंबर्स टाकून घ्या कॉमन पार्ट मध्ये. आता पहिल्या सेटचं पी सेटचं अजून कोण उरलेलं आहे, ए सी आणि एफ. कुठे पण लिहा ए, कुठे पण लिहा सी, कुठे पण लिहा एफ. बघा झाला का पी सेट कंप्लीट. पी सेट मध्ये कोण कोण दिसलं पाहिजे, ए बी सी ई एफ. पी सेट मध्ये कोण कोण दिसलं पाहिजे, ए बी सी ई एफ. सगळे दिसत आहेत. म्हणजे क्यू सेट बघा. आता क्यू सेटचे ऑलरेडी 2 मेंबर्स आपले लिहून झालेत, ई आणि बी. अजून कोण बाकी आहे, एल एम एन. कुठेतरी एल द्या, कुठेतरी एम लिहा, कुठेतरी एन लिहा. तर बच्चे लोग हे झाले आपले एल एम एन. पण आपला क्यू सेट कंप्लीट झाला का बघा. क्यू सेट मध्ये एल एम एन ई आणि बी, एल एम एन ई बी. क्यू सेट मध्ये, क्यू सर्कल मध्ये काय काय दिसलं पाहिजे, एल एम एन ई आणि बी सगळे आहेत. मग बच्चे लोग आपल्याला जर इंटरसेक्शन विचारला असता, तर इंटरसेक्शन म्हणजे काय, ओनली कॉमन मेंबर्स पासून तयार झालेला सेट. मग इंटरसेक्शनचा सेट विचारला असता तर हा मधला आपण दाखवला असता. पण आपल्याला काय, युनियन दाखवायचं आहे. मग बच्चे लोग युनियन मध्ये काय, युनियन मध्ये कोणता सेट राहील युनियन मध्ये, तर इथून सुरू होऊन, इथून असा सुरू होऊन बच्चे लोग पी सेटचे सगळे वरून या क्यू सेटचे सगळे दिसले पाहिजेत, असा हा सेट. तर बच्चे लोग पी युनियन क्यू मध्ये काय, पी युनियन क्यू हा असा सेट. म्हणजेच थोडक्यात काय, हा असा. जर आपण यालाही लाईन्स टाकल्या तर हा असा सेट बच्चे लोग. पूर्ण सगळा पार्ट कोणाचा आहे, पी युनियन क्यूचाच आहे. बच्चे लोग चला अजून आपल्याला दिलाय एक्स आणि वाय. एक्स आणि वाय थर्ड. बच्चे लोग थर्ड एक्स सेट जो दिलाय तो दिलाय रूल मेथडने. एक्स इज सेट ऑफ all x such that x is a prime number. X is a prime number
x is a prime number between 80 to 100. Between 80 to 100. x काय आहे चलो प्राइम नंबर आहे कुठला बिटवीन 80 टू 100. चला मग पहिलं x सेटला आपण लिस्टिंग मेथड मध्ये आणूया कारण लिस्टिंग मेथड मध्ये सेट समजायला थोडा सोपा असतो आणि रूल मेथड मध्ये पण समजतो पण तरी सुद्धा जेवढं लिस्टिंग मेथड पाहिल्या कळते तेवढी रूल मेथड थोडी समजून घ्यावी लागते. तर चला x हा सेट आता मी कशामध्ये नेतोय लिस्टिंग मेथड मध्ये. काय आहे x प्राइम नंबर आहे कुठून 80 टू 100 च्या मधले. मग चला 80 पासून पुढचे प्राइम नंबर्स. प्राइम म्हणजे काय दोन नंबर विच आर डिव्हिजिबल बाय देमसेल्व्स स्वतःने भाग जातो आणि 1 आणि 1 ने भाग जातो. तर चला मग 80 स्वतः प्राइम आहे का कारण आपल्याला 80 ते 100 च्या मधले हवेत बिटवीन 80 टू 100. 80 स्वतः प्राइम नाहीच. 81 प्राइम आहे का नाही का बरं इट इज डिव्हिजिबल बाय 3. 82 इवन नंबर तर प्राइम नसतातच का बरं दे आर डिव्हिजिबल बाय 2. त्यामुळे चलो 80 नाही 81 नाही 82 नाही 83 83 आहे का डिव्हिजिबल बघा तर 83 कोणीही डिव्हिजिबल नाही. 83 हा काही डिव्हिजिबल नाही. तर चलो 83 हा पण काय झाला मग प्राइम नंबर झाला या सेटचा मेंबर राहील तो बिकॉज इट इज नॉट डिव्हिजिबल बाय एनी अदर नंबर. 84 तो डिव्हिजिबल राहील 2 ने. 85 राहील 86 राहील 87 पण डिव्हिजिबल आहे बच्चो लोक. 87 पण 3 ने डिव्हिजिबल आहे 29 ने डिव्हिजिबल आहे त्यामुळे 87 नाही चालणार 88 पण नाही चालणार कारण 88 पण डिव्हिजिबल आहे 2 ने. 89 आपण काय बच्चो प्राइम नंबर आहे 89 ला पण डिवाइड करता येत नाही. 89 नंतर 90 ने चालणार 91 ने चालणार 92 ने चालणार 93 सुद्धा बच्चो 3 ने डिव्हिजिबल आहे 93 पण नाही चालणार. 94 नको 95 नको 96 नको 97 असेल बच्चो पुढचा प्राइम कोण आहे 97. नंतर बच्चो 98 नाही चालणार 99 नाही चालणार 100 पण नाही चालणार. त्यामुळे बच्चो प्राइम नंबर्स बिटवीन 80 टू 100 आपल्याला किती आहेत फक्त प्राइम नंबर्स 3 आहेत. चला सेकंड सेट आहे बच्चो y is set of all y such that y is an odd number between 90 to 100. बच्चों लोग y सेट कैसा है y is set of all y such that y is an odd number. y कैसा है बच्चों लोग odd number है. y is an odd number between 90 to 100. Between 90 to 100. चला बच्चों ऑड नंबर्स. ऑड म्हणजे काय नॉट डिव्हिजिबल बाय 2 ने डिव्हिजिबल नसतात हे नंबर. मग y लिस्टिंग मेथड मध्ये लिहू कारण लिस्टिंग मेथड समजून घ्यायला सोपी असते. तो y इक्वल टू चला ऑड नंबर्स बिटवीन 100 90 टू 100. बच्चों 91 कसा आहे ऑड आहे 93 95 97 99 पुढे 101 येईल पण तो आपल्याला कुठे बिटवीन 90 टू 100च पाहिजे 100 ला क्रॉस नाही करायचं. मग चलो ऑड नंबर्स बिटवीन 90 टू 100 90 टू 100 मधले हे ऑड नंबर्स. आता आपल्याला x आणि y चं काय दाखवायचं बच्चे लोक तर युनियन दाखवायचं आहे. मग चला पुन्हा 2 सेट्स काढूया आपण. पुन्हा 2 सेट्स घेऊया. हा आपला x सेट दुसरा अजून एक सेट घेऊया y सेट. these are our sets. याचं नाव आहे x याचं नाव आहे y. तर चलो पहिलं x आणि y चे कॉमन मेंबर्स पहा. पहिल्यांदा कॉमन 83 आहे का दोघांमध्ये नाही. 89 आहे का दोघांमध्ये नाही. 97 बघा बच्चे लोक दोघांमध्ये कॉमन आहे.
मग दोघांमधला कॉमन मेंबर कुठे टाकून द्यायचा? कॉमन पार्ट मध्ये. त्यांचा कॉमन मेंबर जाईल कॉमन पार्ट मध्ये 97. 97 कॉमन मेंबर कॉमन पार्ट मध्ये. आता तरी एक्स सेटचा अजून कोण राहिलाय शिल्लक? 83 आणि 89. एक्स सेटचा अजून कोण? 83. अजून कोण आहे बच्चो? 89. 83 आणि 89 झाला का एक सेट कंप्लीट बघा. 83, 89, 97. 83, 89, 97 एक सेट कंप्लीट झाला आहे. आता वाय सेट मध्ये कोण कोण दिसलं पाहिजे बच्चो लोक? 91, 93, 95, 97, 99. पण त्यातला 97 आधीच गेला आहे मध्ये. मग आता उरलेले 91, 93, 95, 99 हे काय? हा कॉमन पार्ट सोडून आपल्याला बाजूला राहायचे. मग कोण? 91, 93, अजून 95. यातल्या एखाद्याला मधल्या पार्ट मध्ये टाकायचं का कॉमन पार्ट मध्ये? नाही, कारण कॉमन पार्ट मध्ये फक्त कॉमन मेंबर जाऊ द्यायचे. आणि उरला कोण आहे? 99. बघा म्हणजे वाय सेट कंप्लीट झाला का? तर वाय सेट मध्ये कोण आहेत? 99, 93, 95, 97, 99. 91, 93, 95, 97, 99. वाय सेट मधले पण सगळे मेंबर्स तिथे आहेत. तर बच्चे लोक आता आपल्याला काय रिप्रेझेंट करायचं? आताशा हे झालं सेट एक्स, हा झाला सेट वाय. पण आपल्याला काय पाहिजे? युनियन ऑफ टू सेट्स. या दोघं सेटचं युनियन. मग युनियन कोणता पार्ट युनियनचा आहे बच्चे लोक? तर इथून सुरू होईल युनियनला. युनियन मध्ये कोण कोण आलं? तर हे आलेच. ए सेटचे मेंबर, बी सेटचे मेंबर. हा जो पार्ट आहे बच्चे लोक, हा काय आहे? युनियन ऑफ सेट्स एक्स आणि वाय. एवढा पार्ट सगळा हा काय आहे? एक्स आणि वाय सेटचं युनियन. मग चला यालाही समजा आपल्याला आणखी वेगळ्या पद्धतीने रिप्रेझेंट करायचं झालं तर आपण असं त्याला दाखवू शकू. तुम्ही फेंट पेन्सिलने त्याला बुक मध्ये, नोटबुक मध्ये किंवा उत्तरपत्रिकेमध्ये असं दाखवू शकता. तर बच्चे लोक हा काय झाला? तर एक्स आणि वाय सेटचा युनियन वाला सेट झाला, युनियनचा सेट झाला. तर बच्चे लोक अवघड नाहीये, फक्त आपल्याला काय करायचंय? सेट्स तुम्ही जॉमेट्रिकल फिगर नाही काढायचे. सर्कल दाखवा, रेक्टँगल दाखवा. आपण इथे काय सर्कल यूज केलेत. वेन डायग्राम म्हणजेच काय? तर सेट कुठे रिप्रेझेंट करणं? जॉमेट्रिकल फिगर्स वापरून सेट दाखवणं, त्याला आपण वेन डायग्राम म्हणतो. आणि यासाठी काय केलं म्हणजे कॉमन मेंबर्स आधी आपण कॉमन पार्ट मध्ये टाकून द्यायचो. कॉमन मेंबर्स कुठे टाकून दिले? कॉमन पार्ट मध्ये. कॉमन मेंबर्स कॉमन पार्ट मध्ये. उरलेले मेंबर्स पण त्यांचे टाकले. आणि युनियन मध्ये काय येतं? हे सगळे मेंबर्स येतात. युनियन मध्ये काय? सगळे. इंटरसेक्शन विचारलं असतं तर फक्त मधले घेतले असते. इंटरसेक्शन मध्ये फक्त मधले. तर बच्चे लोक हा झाला आपला 7 क्वेश्चन. चला सॉल्व करूया 8 क्वेश्चनला. बच्चे लोक आपलं 8 सम. राइट द सबसेट रिलेशंस बिटवीन द फॉलोइंग सेट्स. बच्चे लोक क्वेश्चन आहे राइट द सबसेट रिलेशंस बिटवीन द फॉलोइंग सेट्स. काही सेट दिलेत आपल्याला आणि त्यांच्यातलं सबसेट रिलेशन लिहायचं आहे. बच्चे लोक एक्स सेट ऑफ ऑल क्वाड्रिलॅटरल्स, वाय सेट ऑफ ऑल रोम्बसेस, S it is set of all squares, T set of all parallelograms and V is set of all rectangles. बच्चे लोक यांच्यामध्ये आपल्याला सबसेट रिलेशन लिहायचं आहे. परीक्षेत लिहिताना हे सेट पुन्हा आपल्या आन्सर मध्ये घ्याच. त्यामुळे सोल्युशन मध्ये, सोल्युशन कुठून स्टार्ट करूया? इथून. सोल्युशन मध्ये हे सगळे सेट आपल्याला लिहायचे. सगळे सेट लिहून टाकले. बच्चे लोक आता सबसेट म्हणजे काय तुम्हाला चांगलं माहिती आहे. पुन्हा एकदा रिवाइज करून देतो. बच्चे लोक ए आणि बी हे जर दोन सेट आहेत. बच्चे लोक ए चे सगळेच्या सगळे मेंबर्स बी सेट मध्ये असतील. इफ ऑल द मेंबर्स ऑफ सेट ए आर द मेंबर्स ऑफ सेट बी. ए चे सगळे मेंबर्स बी सेट मध्ये आहेत तर ए ला म्हटलं जातं सबसेट. कोणाचा? बी चा. ए इज सबसेट ऑफ सेट बी. केव्हा? जेव्हा ए चे सगळेच्या सगळे मेंबर्स कुठे असतील बच्चे लोक? बी सेट मध्ये असतील. देन ए इज सबसेट ऑफ बी. जेव्हा एखाद्या सेटचे सगळे मेंबर्स दुसऱ्या सेट मध्ये असतात तेव्हा तिथे सबसेट रिलेशन तयार होतो. बच्चे लोक चला एक्स काय आहे? सेट ऑफ ऑल क्वाड्रिलॅटरल्स, वाय सेट ऑफ ऑल रोम्बसेस, एस सेट ऑफ ऑल स्क्वेअर्स, टी सेट ऑफ पॅरलेलोग्राम्स, सेट ऑफ रेक्टँगल्स, व्ही. तर बच्चे लोक हे सगळेच्या सगळे काय आहेत?
रेक्टँगल काय आहे क्वाड्रिलॅटरल असतो, पॅरलोग्राम काय आहे क्वाड्रिलॅटरल आहे, स्क्वेअर काय आहे तर क्वाड्रिलॅटरल आहे, रोम्बस काय आहे तर क्वाड्रिलॅटरल आहे. हे सगळेच्या सगळे काय आहेत बच्चे लोक, तर हे सगळेच्या सगळे क्वाड्रिलॅटरल आहेत. म्हणजे हे सगळेच्या सगळे रोम्बस घ्या, स्क्वेअर घ्या, पॅरलोग्राम घ्या, रेक्टँगल घ्या, हे सगळे क्वाड्रिलॅटरल आहेत. म्हणजेच काय हे सगळे क्वाड्रिलॅटरलचा सेट म्हणजे एक्स ने दाखवलाय. हे सगळेच्या सगळे एक्स चे सबसेट आहेत, कारण हे सगळेच्या सगळे एवढे सगळेच्या सगळे काय आहेत बच्चे लोक तर क्वाड्रिलॅटरल आहेत. त्यामुळे these are subsets of x. चला बच्चे लोक मग सबसेट रिलेशन काय y is subset of x, s is subset of x, t is subset of x, v is subset of x. का बरं हे सगळेच्या सगळे हे चौघच्या चौघ काय आहेत क्वाड्रिलॅटरल आहेत. त्यामुळे हे सगळेच्या सगळे त्या क्वाड्रिलॅटरलच्या सेटचे काय आहेत सबसेट आहेत. ओके बच्चे लोक अजून पुढे नीट विचार करा, अजून बारीकाईने विचार करा. बच्चे लोक रोम्बस पॅरलोग्राम असतोच, स्क्वेअर पण पॅरलोग्राम असतोच, रेक्टँगल पण पॅरलोग्राम असतोच. In ninth, you have studied every rhombus is parallelogram, every square is parallelogram, every rectangle is parallelogram. का बरं रोम्बसच्या पण अपोजिट साइड पॅरलल असतात, स्क्वेअरच्या पण अपोजिट साइड पॅरलल असतात, रेक्टँगलच्या पण अपोजिट साइड काय असतात पॅरलोग्राम. त्यामुळे एव्हरी रोम्बस इज पॅरलोग्राम, एव्हरी स्क्वेअर इज पॅरलोग्राम, एव्हरी रेक्टँगल इज पॅरलोग्राम. त्यामुळे बच्चे लोक हे तिघच्या तिघ y पण s पण आणि v पण हे तिघच्या तिघ t चे उपसेट आहेत, t चे सबसेट आहेत. तर बच्चे लोक y is subset of कोण पॅरलोग्रामचा सेट t. y हा t चा सबसेट आहे. s is subset of t, s is subset of t, v is subset of t. का बरं असं बच्चे लोक, कारण रोम्बस पण स्क्वेअर पण आणि रेक्टँगल पण हे पॅरलोग्राम असतात म्हणून. मग बच्चे लोक हे जसं झालं तसं पुन्हा बच्चे लोक एव्हरी स्क्वेअर इज रोम्बस, एव्हरी स्क्वेअर इज रोम्बस. का बरं तर स्क्वेअरच्या पण सगळ्या साइड कॉन्ग्रुएंट असतात. त्यामुळे एव्हरी स्क्वेअर इज व्हॉट रोम्बस. त्यामुळे बच्चे लोक यस हा y चा सबसेट असतो, यस इज सबसेट ऑफ y. Why? Because every square is rhombus also. आणि बच्चे लोक every rectangle, every square is rectangle also. प्रत्येक स्क्वेअर हा रेक्टँगल पण असतो. का बरं स्क्वेअरचे सगळे अँगल काय असतात 90 डिग्री आणि रेक्टँगलचे पण सगळे अँगल काय असतात 90 डिग्री. त्यामुळे एव्हरी स्क्वेअर इज रेक्टँगल ऑल्सो. त्यामुळे बच्चे लोक यस इज सबसेट ऑफ व्ही ऑल्सो, S is subset of V also. बच्चे लोग every square subset of every square is rhombus. त्यामुळे S is subset of Y. Every square is rectangle, every square is rectangle. त्यामुळे S is subset of V. तसं बच्चे लोग तसं every set is subset of itself. प्रत्येक सेट हा स्वतःचा सबसेट असतोच. एव्हरी सेट इज सबसेट ऑफ इटसेल्फ. प्रत्येक सेट स्वतःचा सबसेट असतो. त्यामुळे अजून आपल्या रिलेशन लिहिता येतात. x इज सबसेट ऑफ x, x हा स्वतःचा सबसेट, y इज सबसेट ऑफ y, s इज सबसेट ऑफ s. एव्हरी सेट इज सबसेट ऑफ इटसेल्फ. t इज सबसेट ऑफ t, t इज सबसेट ऑफ t. And V is subset of V. Every set is subset of itself. चलो एवढं सगळं आपण सबसेट रिलेशन तर लिहिलंच. अजून हवे असतील सबसेट तर तुम्ही अजूनही लिहू शकता. कोणते? फाय एम्प्टी सेट. एम्प्टी सेट इज सबसेट ऑफ ऑल सेट्स. त्यामुळे एम्प्टी सेट इज सबसेट ऑफ x, एम्प्टी सेट इज सबसेट ऑफ y, एम्प्टी सेट इज सबसेट ऑफ s, एम्प्टी सेट इज सबसेट ऑफ t,
एम्प्टी सेट इज सबसेट ऑफ व्ही पण लिहिता येईल आणि एम्प्टी सेट इज सबसेट ऑफ एम्प्टी सेट पण लिहिता येईल. अजूनही तुम्हाला भरपूर सबसेट लिहायचे असतील तर तुम्ही लिहू शकता बच्चो, पण गरज नाही. एवढे सेट्स लिहिले खूप सारा बच्चो, एवढे सेट्स लिहिले ज्याच्यामध्ये आपण किती रिलेशन्स लिहिले 4 and 3 7 and 2 9 and 5 14 सबसेट रिलेशन आपण लिहिले. हे सुद्धा पुष्कळ झाले. किंवा याच्यातले बच्चो 5-6 लिहिले तरी सुद्धा तुम्हाला पूर्ण मार्क्स मिळतील. तर बच्चो हे होतं आपलं 8 सम. बच्चो याच्यानंतरही अजूनही प्रॉब्लेम सेटमध्ये सम्स बाकी आहेत, त्यांना आपण सॉल्व्ह करणार आहोत पुढच्या लेक्चर्समध्ये. बच्चो जर का हे व्हिडिओ लेक्चर तुम्हाला आवडलं तर नक्की काय करा, लाईक करा. पुन्हा बच्चो आपलं जे चॅनल आहे बचाव क्लासेस त्याला काय करा, सबस्क्राईब करा. आणि तुमच्या इतर मित्रांना जे कोणी 9th मध्ये शिकतायत त्यांनाही गरज असेल तर बच्चो हा व्हिडिओ त्यांना शेअर पण करा. तर बच्चो आपला हा व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या इतर मित्रांना हा व्हिडिओ शेअर पण करा. बच्चो भेटूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये.